25 ऑक्टोबरला 23वी ऊस परिषद होते आहे आणि या ऊस परिषदेमध्ये गेल्या वर्षी दीर्घकाळ लढा लढून आम्ही 2022-23ला तुटलेल्या ऊसाचे 100 रुपये मिळवलेले आहेत। नुकताच 8 महिन्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर शासनानं तो शासन निर्णय केलेला आहे। म्हणजे 100 रुपये जिंकले। आता 23-24 या हंगामामध्ये म्हणजे मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जो ऊस पुरवलेला आहे त्याला अजून 200 रुपये आम्हाला घ्यायचे आहेत। त्याचं कारण मागच्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव साधारणपणे 3650 रुपये सरासरी वर्षभराचे राहिलेले आहेत। बगॅसचा भाव वाढला, त्याचबरोबर बी हेवी आणि सी हेवी मोलॅसिसचा सुद्धा भाव वाढलेला आहे। पर्यायानं इथेनॉल आणि स्पिरिट अल्कोहोलचे भाव वाढलेले आहेत। या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जरी तोडणी वाहतुकीचा खर्च वाढलेला असला तरीसुद्धा अजून किमान 200 रुपये साखर कारखाने देऊ शकतात। आणि हे आत्ताच नुकतंच जाहीर झालेल्या त्यांच्या जनरल मीटिंगमध्ये त्यांनी जो काय वार्षिक हिशेब दिलेला आहे त्या हिशेबावरूनच आम्ही काढलेला आहे। त्यामुळे यावर्षी सीझन सुरू करण्यापूर्वी किमान मागील वर्षाचा अंतिम भाव 200 रुपये द्यावा अशी आमची मागणी आहे। 12% रिकव्हरी असणारा माळेगाव कारखाना जर का 3600 रुपये देत असेल तर 12.5 आणि 13% रिकव्हरी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला ती काही अडचण नाही। त्याचबरोबर 11.5पेक्षा कमी रिकव्हरी असणारा विठ्ठल कारखाना जर का पहिली उचल येणाऱ्या 24-25 सीझनमधल्या ऊसाची पहिली उचल 3500 रुपये जाहीर करत असेल तर या तथाकथित धनदांडग्या साखर कारखानदारांना काही धाड भरलेले नाही आहे। नेहमी आमच्यावर ओरड होते की आम्ही ऊस परिषद लवकर घेत नाही। आता ऊस परिषदसुद्धा लवकर घेतो आहे, कारण 15 नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू होणार आहे। त्याच्या आधी 20 दिवस आधी 25 ऑक्टोबरला आम्ही ऊस परिषद घेतो आहे आणि मागणी आत्ता करतो आहे। त्यामुळं निर्णय घ्यायला कारखानदारांना बराच अवधी आहे, जवळपास 1 महिन्याहून जास्त कालावधी आहे। या काळामध्ये त्यांनी जर का निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी।